पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून साठा -27.96% वर पोहोचला आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार आणि समाधानकारक पावसामुळे उजनी धरणात मिसळणारा दौंड येथील विसर्ग शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झाला। सध्या मावळ प्रांतात तसंच पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि लोणावळा भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील विसर्ग सुरू झाला आहे। यामुळे मृत पाणी साठ्यात गेलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी -28.11% पोहोचली होती। जून संपून जुलै उजाडला तरी भीमा खोऱ्यात पाऊस नसल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। दौंड इथून 7,627 क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे। सकाळच्या तुलनेत सायंकाळी विसर्गात वाढ झाली। यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली। सध्या उजनी धरणाची पाणी पातळी -27.96% झाली आहे। सध्या तापमानात घट झाल्यानं बाष्पीभवनाचा वेग मंदावला असून सध्या दिवसाला 3.50 मिलीमीटरच्या आसपास आहे। धरणात 48.68 TMC पाणी साठा आहे। सध्या मावळ प्रांतात तसंच पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि लोणावळा भागात मुसळधार पावसामुळे दौंड येथील विसर्ग सुरू झाला आहे। गतवर्षी उजनी धरणात 79% पाणी पातळी होती, तर 105 TMC पाणी साठा होता। यंदा उजनी धरणात वाढत असलेल्या पाणीसाठ्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। भीमा खोऱ्यातील उजनी धरण साखळी परिसरात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असला तरी वडिवळे आणि कळमोडी वगळता एकाही धरणानं 50% पातळी ओलांडलेली नाही। वडिवळे 68%, कळमोडी 47% पाणी पातळी झाली आहे। उजनी धरणाचं भवितव्य भीमा खोऱ्यातील पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतं।